जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 6 फेब्रुवारी इसवी सन 1674 महाराणी काशीबाई यांची पुण्यतिथी. शिवरायांच्या 7व्या पत्नी काशीबाई राणीसाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह काशीबाई जाधव यांच्याशी शके 1579 वैशाख शुद्ध पंचमीला 8/4/1657 रोजी राजगडावर जिजाऊ साहेबांच्या उपस्थितीत पार पडला. काशीबाई साहेबांचा जन्म सन 1648 मध्ये जाधवराव घराण्यात झाला. काशीबाई साहेब संताजी जाधव यांच्या कन्या होत. संताजी जाधव म्हणजे जिजाऊंचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय पुत्र. संताजी जाधवराव यांच्या कन्या म्हणजे काशीबाई साहेब. जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव, बंधू अचलोजी जाधवराव या दोघांनी जाधवराव घराण्याला 17व्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. दौलताबाद व सिंदखेड, राजा मुलुक इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता. पण दौलताबादेस निजामशाहकडून विश्वासघाताने लखुजीराव व त्यांचे पुत्र अचलोजी आणि रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले. या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी जाधव याचे पालन पोषण जिजाऊ साहेबांनीच रायगडावर केले. संताजी राजगडावरच राहिले होते. त्यामुळे त्यांच्या कन्या काशीबाई साहेबांचा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊ साहेबांनी जाधव भोसले संबंध परत एकदा जवळ केले. काशीबाई साहेब यांना अपत्य नव्हते. त्यांचा मृत्यू 6 फेब्रुवारी 1674 मध्ये पाचाड येथे झाला. काशीबाई राणीसाहेब यांची समाधी पाचाड येथे कुशावर्त तलावाच्या उत्तरेस आहे. 6 फेब्रुवारी इसवी सन 1675 विजापूरच्या कारवार येथील सुभेदाराने बंड पुकारल्याने विजापूरमध्ये जो गोंधळ माजला त्याचा फायदा छत्रपती शिवाजी राजांनी घेऊन 1673 सालच्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी फोंड्यास वेढा घातला. परंतु विजापूरचे सैन्य पन्हाळगडावर चाल करून आल्याने राजांना फोंड्याचा वेढा उठवून पन्हाळगडाकडे कूच करावे लागले. 1674 सालच्या सप्टेंबर महिन्यात महाराजांच्या एका सरदाराने पुन्हा वेढा घातला, पण तिथल्या शिबंदीचा किल्लेदार मोहम्मद खान याने किल्ला बरेच दिवस लढवल्याने महाराजांच्या सरदाराला वेढा उठवावा लागला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख वेंगुर्ला येथील इंग्रजी वखारीतील एक अधिकारी अब्राहमला फेबर याने डच गव्हर्नर जनरल जॉन मॅस्तुकर ह्याला लिहिलेल्या एका पत्रात केले आहे. त्याआधी इसवी सन 1672 साली विजापूरचा सुलतान अली आदिल शहा मरण पावला. त्याच्या पश्चात विजापूर राज्यामध्ये जी दुही माजली त्याची संधी साधून छत्रपती शिवरायांनी 1675 सालच्या एप्रिल महिन्यात परत फोंड्यास वेढा घातला. प्रस्तुत वेढ्याचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात आढळतो. पहिला उल्लेख राजापूरच्या इंग्रजांनी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मुंबईला पाठवलेल्या पत्रातील असून दुसरा कारवार येथील इंग्रजांच्या दिनांक 14 एप्रिल 1675 मधल्या पत्रात आहे. 6 फेब्रुवारी इसवी सन 1738 बाजीराव म्हटलं की फक्त मस्तानीच काही जणांना आठवते. बाजीरावांची परकीय शत्रूंना किती दहशत होती ते पहा. जर बाजीराव विजयी झाला तर मग त्याच्याशी लढणे कुणाला शक्य होणार नाही, आणि जर तो पराभूत झाला तर त्याचे माघार घेणारे सैन्य इकडे साष्टी बेटात येऊन तळ ठोकून राहण्याचा संभव आहे. या दोन्ही प्रसंगी आम्हाला साष्टी बेट घेणे अशक्य होईल. पोर्तुगीजांचा गोव्याचा व्हाईसरॉय कोण द सांदोमिल याचे उत्तरेकडील सेनापती आंतोनियो कार्दिम फॉइश याला हे पत्र आहे. हे पत्र 6 फेब्रुवारी 1738 व स्थळ गोवा, पोर्तुगीज दप्तरखंड 3रा पत्र क्रमांक 81 यामध्ये याचा उल्लेख आढळतो. 6 फेब्रुवारी इसवी सन 1932 पहिल्या क्रांतिकारी महिला बीना दास यांनी बंगालचे गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन याचे हत्येचा 6 फेब्रुवारी 1932 रोजी प्रयत्न केला. कोलकाता विद्यापीठाचे दीक्षांत समारंभात त्यांनी स्टॅनले जॅक्सन याचेवर पिस्तुलातून 5 गोळ्या झाडल्या. त्यांना 9 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. पदवीदान समारंभातच त्यांना अटक झाली व त्यांना त्यावेळी पदवीही दिली नाही. पतीच्या निधनानंतर त्या ऋषिकेश येथे अज्ञातवासात गेल्या. तसेच 26 डिसेंबर 1986 रोजी त्यांचे निधन झाले. 6 फेब्रुवारी इसवी सन 1929
महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड तिसरे यांचा स्मृतिदिन. यांचा जन्म कवळाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे 11 मार्च 1863 मध्ये झाला. हे इसवी सन 1875 ते इसवी सन 1939 सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. हे अत्यंत पुरागामी व्यक्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक कारकीर्द 1881 ते 1939 इतकी होती. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरिता ते विशेषत्वाने ओळखले जातात.